संसद भवन परिसरामध्ये एका व्यक्तीनं झाडावरून घुसखोरी करायचा प्रयत्न केलाय। पहाटे 6:30च्या सुमारास एक जण झाडावरून संसद परिसरात शिरला। रेल्वे भवनाकडून भिंत ओलांडून त्यानं घुसखोरी केली आणि थेट गरुड द्वारापर्यंत त्यानं मजल मारली। संसद भवन सुरक्षा रक्षकांना आता ही सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी घुसखोराला पकडलंय आणि त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले। शिवाजी, नेमका हा प्रकार काय घडलेला आहे आणि या घुसखोराच्या चौकशीतून आणखी काही माहिती समोर येऊ शकली आहे का? एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा ही दुसरी घटना आहे की नवीन संसद भवनामध्ये कोणीतरी इथपर्यंत पोहोचलेलं। या अगोदर आपण पाहिलं असेल काही विद्यार्थ्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला होता आणि अशा प्रकारची घोषणाबाजी केली होती। त्यानंतर ही दुसरी घटना आहे की अशा पद्धतीने झाडावरून एक माणूस थेट गरुडद्वारापर्यंत पोहोचतो। ही सुरक्षेतील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक मोठी चूक मानली जात आहे आणि या दरम्यान आता कुठली कारवाई केली जात आहे, हा कोणत्या उद्देशाने इथपर्यंत पोहोचलेला होता हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही सुरक्षा यंत्रणेतील सगळ्यात मोठी चूक आहे। सकाळी 6:30 वाजताची घटना आहे। हा व्यक्ती झाडावर चढतो, झाडावरून खाली उतरतो आणि जे संसदेचे गरुडद्वार आहे तिथपर्यंत पोहोचतो। हे त्यामुळे एक मोठा झटका जो आहे सुरक्षा यंत्रणेला या दुसऱ्या घटनेमधून पाहायला मिळतोय। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जी आहे या प्रत्येक भागातील असलेले झाडं, त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणांच्या आजूबाजूती जे सुरक्षा यंत्रणेसाठी लावलेले जे कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यांची ही गोष्ट कशी लक्षात आली नाही? कारण या भागामध्ये सगळे AI फेशियल रिकग्नायझेशन कॅमेरे बसवण्यात आले असं सांगण्यात येतं। मग हे कॅमेरे गेले कुठे होते हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं ही जी मोठी चूक झाली सुरक्षा यंत्रणाची, सकाळी साधारण पहाटे 6:30 वाजताची घटना आहे आणि हा माणूस झाडावर चढून त्याच्यावरून खाली उतरतो आणि गरुडद्वारापर्यंत पोहोचतो। तर याच्यामध्ये त्याचा काही उद्देश होता का हे पाहणं महत्त्वाचं। हा व्यक्ती कोण आहे, हा कुठून इथपर्यंत पोहोचला आणि तो झाडापर्यंत पोहोचलेला असताना त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा का नव्हती? त्यानंतर त्या आजूबाजूचे जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत त्याच्या त्या फेस रिकग्निशन कॅमेऱ्यामधून त्याला ओळखता का नाही आलं? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि यावरती आता सरकार काय ॲक्शन घेत आहे, त्याचबरोबर यंत्रणा ज्या आहेत त्या काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 2 दिवसापूर्वीच रेखा गुप्ता ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। खास करून संरक्षण क्षेत्रामध्ये जर विचार केला तर पार्लमेंट भागामध्ये अशा पद्धतीने घटना घडतात संसद भवनामध्ये, ही सुरक्षा यंत्रणातील एक मोठी चूक म्हणून याकडे पाहावं लागणार आहे। त्यामुळे यावरती आता कोणावरती कारवाई केली जातील? कारण कालच या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं असेल संसद भवनाची सुरक्षा ही अगदीच महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे कारवाई होणं आवश्यक आहे। धन्यवाद शिवाजी माहितीसाठी।